अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धोका ठरणाऱ्या कुख्यात गुंडावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे। एमपीडीए कायद्यान्वये जयराज पांडे याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलं आहे। अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेला वारंवार आव्हान देणाऱ्या कुख्यात गुंडावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली। अकोल्यातील चौथा धोकादायक इसम म्हणून ओळख असलेला जयराज सतीश पांडे याला एमपीडीए कायद्यान्वये 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलं आहे। जयराज पांडे याच्यावर यापूर्वी जबरी चोरी, घातक शस्त्रांनी हल्ला, घरफोडी, गृह अतिक्रमण, गैरनिरोध, शांतता भंगाच्या उद्देशानं अपमान, बेकायदेशीर शस्त्र बाळगणं, हद्दपार आदेशाचे उल्लंघन, रात्रीच्या वेळी घरफोडी तसेच इतरांच्या जीवितास व वैयक्तिक सुरक्षतेस धोका निर्माण करणाऱ्या गंभीर स्वरूपांचा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे। जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तात्काळ कारवाई करत संबंधित आरोपीचा शोध घेऊन यास आदेशाची तामिली करण्यात आली आणि त्याच दिवशी त्याला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके तसेच पोलीस निरीक्षक मालती कायटे यांच्यासह पोलीस पथकानं केली आहे।